मी बापू भक्त, वसई गाव उपासना केंद्रातली मी भक्त आहे. माझं नाव छाया चौधरी. बापू परिवारामध्ये मी 25 वर्षापासून आहे. बापूंची भेट अशी झाली म्हणजे आम्ही ट्रेनमध्ये प्रवास करत असताना वसई टू चर्चगेट ह्याच्यामध्ये एक आमची ममता कदम म्हणून एक आमची मैत्रीण होती. ती बापूंची पुस्तकं वगैरे वाचायची. तर त्यावेळेला आम्ही विचारलं की काय आहेत, कोण आहेत हे. मग तिने सगळे माहिती सांगितल्यानंतर आम्ही तिला सांगितलं की अरे मग आम्हाला पण जायचं असेल तर आम्ही काय करायचं. तर ती म्हणाली की तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी अमुक दिवशी अमुक ठिकाणी आहे तिकडे या. मग आमचं ते बापूंना भेटणं सुरू झालं. प्रथम बापूंना जेव्हा पाहिलं तेव्हाच जाणवलं की खरोखर ह्यांच्यामध्ये काहीतरी ताकद आहे आणि हेच आपलं रक्षण करणार. आणि त्या दिवसापासून आमचा त्यांच्यावर विश्वास पडला. आता अनुभव सांगायचे म्हटले तर पदोपदी अनुभव आहेत. तर त्यातला एक अनुभव म्हणजे माझ्या मिस्टरांच्या बाबतीतच. ते एका ठिकाणी गेलेले असताना त्यांचं पॉकेट हरवलं आणि तर पॉकेटच नाही आहे बॅगमध्ये पैशाचं. आणि त्याचं अनेक डेबिट कार्ड हे ते सगळं बरंच काही होतं. अनेक ठिकाणच्या चाव्या वगैरे आणि कॅश पण होती. तर घरी आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की असंच. तर म्हटलं बापूंचं नाव घ्या ना. म्हटलं बापूंचं नाव घेतलं म्हणे आणि सांगितलं बापूंना, बापू मला कसंही करून ते पॉकेट हवं आहे, कसंही करून मला मिळवून द्या. मी म्हटलं मिळेल काळजी करू नका. त्यांनी बॅग अख्खी उलथापालथ केली तरी पण काही मिळेना, काहीच नव्हतं. प्रत्येक गोष्ट चेक करून घेतली. पण नंतर दुसऱ्या दिवशी परत ती बॅग चेक केल्यानंतर त्यात ते पॉकेट होतं. म्हणजे माझ्या मिस्टरांचा पण विश्वास, आमचा विश्वास एवढा दृढ झाला त्याच्यानंतर. आणि ह्याच्यामध्ये कोविडमध्ये तर एक अनुभव असा की माझी मुलगी तिची डिलिव्हरी होणार होती, ती प्रेग्नंट राहिली. तर तिला सोनोग्राफी केल्यानंतर कळलं की तिची सिस्ट आहे तिची. तर डॉक्टर म्हणाले की सिस्ट आहे तुमची, थोडी मोठी वाटते, बघूया आपण काय ते. नंतर पुढच्या सोनोग्राफीला आणि चेकिंगच्या वेळेला सांगत गेले डॉक्टर की खूप मोठी आहे सिस्ट, तर आपण तुझं सिझरिंग करावं लागेल आणि ते करतानाच आपण ह्याचं ते ऑपरेशन करून घेऊया. तर ती घाबरली. ती म्हणते काय करायचं. तर म्हटलं बापूंवर विश्वास आहे ना, तू पण विश्वास ठेव आणि तू सांग बापूंना की ही सिस्ट माझी वितळून जाऊ दे. ती पण आश्चर्याचं की असं कसं सांगायचं बापूंना. म्हणे तुला काय करायचं, तू सांग तर खरी, बघूया. तर असं बापूंवर विश्वास आहे ना, माझा तर विश्वास आहे, तू बघ काय होईल ते. तर तिने प्रार्थना केली, मी प्रार्थना केली आणि सांगितलं बापू सिस्ट वितळून दे आणि नॉर्मल डिलिव्हरी होऊ दे बापू, तुम्हाला जे वाटेल ते करा. मग आता आम्ही प्रार्थना तर करतो आहेत तुम्हाला. मग बापूंनी बघा कसं ते डिलिव्हरीची वेळ आली आणि डिलिव्हरीच्या वेळेला नॉर्मल डिलिव्हरीसाठी डॉक्टरांनी सांगितलं ऑन द स्पॉट. आणि नॉर्मल डिलिव्हरीसाठी ट्राय केली, नॉर्मल डिलिव्हरी झाली, तिला मुलगा झाला. आणि मग डॉक्टर मुलाला घेऊन आम्हाला भेटले आणि सांगितलं की नो प्रॉब्लेम, सिस्टवर ह्याचा काही प्रॉब्लेमच नाही, नो इश्यू असं सांगितलं. आणि म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे आणि बाळ पण सुखरूप आहे, बाळंतीण पण सुखरूप आहे आणि त्याचा काही विचार पण करू नका सिस्टचा. अशा प्रकारे हे सगळं ह्याच्यातून आम्ही संकटातून बाहेर निघालो. आणि आज तर जे काय आहेत ते बापूंमुळे आहेत. बापू सतत आमच्या पाठीशी आहेत ना, त्याचा